असं कसं म्हणते हे शिकणं या माय माऊलीसाठी काळ्या बाजू हिला तरी रमाई कळली पण दुसऱ्यांना काय कळली का नाही काय मला माहिती नाही बा। ये भीमराज की बेटी है। जयराम टेके यांच्या वती जया राम टेके यांच्या वतीने भेट आली मी तुमचा मनापासून आभार आहे। असा कसा अभ्यास असा कसा अभ्यास पुस्तकाचा अभ्यास 20 तास बाई बसणं या ठिकाणी एक कलाकार आलेले आहेत आणि ते बिचारे रत्नागिरीला राहतात परंतु त्यांचा शो नाही म्हणून ते कार्यक्रमाला आलेले आहेत। माझ्या पार्टीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे जे बंधूंनी मला भेट दिली त्यांचं देखील मनापासून मी आभारी आहे। असा कसा अभ्यास पुस्तकाचा अभ्यास 20 तास बाई बसणं म्हणते हे शिकणं शेवट आणि हे गाणं महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी आयुष्यमान सुनील खरे यांनी गाणे लिहिलेले आहे। शेवटी ते म्हणतात नागपूरची शान जे एकेकाळी माझ्या पार्टीमध्ये होते बालिश भाई यांच्याकडून मला भेट आली मी त्यांचा मनापासून आभारी आहे। गीताचा शेवट आहे माता रमाई म्हणते कुठल्या पुस्तकात लिहिलं का सांगा त्यात कुठल्या पुस्तकात लिहिलं का सांगा त्यात उपाशीच राहून लिहिलं उपाशीच राहून उपाशीच राहून
जय भीम जय भीम. काय नाव? नारायणपुरी ताई यांच्या वतीने देखील या रामायला भेट आलेली आहे. गीता बालाजी नगराळे राहणार चंद्रपूर या ताईंकडून देखील 100 रुपयाची भेट आलेली आहे. कारण का कुठल्या पुस्तकात लिवलं का सांगा त्यात, कुठल्या पुस्तकात लिवलं का सांगा त्यात, उपाशीच राहून लिहिलं, उपाशीच राहून लिहिलं, उपाशीच राहून लिहिलं. सुनीलच्या सवे तुम विनवते तुमची राम, सुनीलच्या सवे राम, सुनीलच्या सवे तुम विनवते तुमची राम, लिहिल्या अधिकाराचे वन, लिहिल्या अधिकाराचे वन, लिहिल्या अधिकाराचे वन. अरे डिगऱ्याच्या बिळतील हो डिगऱ्या किती, डिगऱ्याच्या बिळतील डिगऱ्या झाली, थोडं धनी खाऊन घ्या, थोडं खाऊन घ्या, थोडं तरी, थोडं खाऊन घ्या, थोडं तरी. डिगऱ्याच्या बिळतील डिगऱ्या झाली, थोडं धनी खाऊन घ्या, थोडं तरी. पुस्तक ठेवा आता, पुस्तक ठेवा आता, धनी तुम्ही जेवा आता, पुस्तक ठेवा आता, धनी तुम्ही जेवा आता, आणि वेळ बघा रात सगळी. जाळू नका हो जीवाला, अहो जाळू